चला तर आज तुम्हाला मी कैरीची कढी बनवून दाखवते। त्यासाठी आपण एक कैरी घेतली, तोतापुरी कैरी, ही जास्त आंबट नाही। एक वाटी खोबऱ्याची घेतली मी, बारीक चिरून घेतले बघा। कोथिंबीर घेतली, 5-6 लसणा पाकळ्या घेतल्या त्या, 1 चमचा जिरं घेतले आणि 1 मिरची घेतली। त्यासाठी लागणार साहित्य आपण घेतलेलं आहे। आता कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि वरली साल काढून घेऊया। आपण अर्धीच कैरी वापरणार आहे ह्यातली। जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण आज कैरीची कढी बनवते। उन्हाळ्यात अशी कैरीची कढी, कैरीचं लोणचं, कैरीचं पण असं खाल्लेला पदार्थ आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी करणार तर जेवण जास्त जाणार आहे। अशा पद्धतीने आपण वरली साल काढून घेऊ। मधून आता काप करून घ्यायचे। अशी साल काढून घेतले बघा मी। आता काप करून घेऊया। मधून अशा फोडी करून घ्यायच्या आणि बारीक बारीक चिरून घ्यायच्या। अशा पद्धतीने मी अर्धी कैरी घेतली, त्याच्या बारीक बारीक तुकडे करून घेतलेत बघा। आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आपण, खोबरं घालूया आपण। कढीपत्ता घेतला मी, कढीपत्ता पण आपण त्यामध्ये वाटून घेणार आहे। सुकलेला कढीपत्ता आहे, तुमच्याकडे ताजा असला तुम्ही वापरू शकता। आता उन्हाळ्यात जास्त भाज्या भेटत नाही त्या, तर आपण अशा पद्धतीने काहीतरी बनवूया। एकच मिरची घालते, मिरची तिखट आहे, म्हणजे जास्त घालत नाही मी। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। चटपटी ही कढी तयार होते बघा। 1 चमचा मीठ घालूया आपण, म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं आणि वाटून घ्यायचं। आता 1 आल्याचा तुकडा घालूया, अर्धा ग्लास पाणी घालूया आपण आणि वाटून घेऊया। पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। बिन गॅस पेटवता आज आपण कढी बनवतोय। तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले बघा। आता एका बाउल मध्ये काढून घेऊया आपण। सर्व आपण आता काढून घेतले बघा बाउल मध्ये। भांडं थोडंसं पाणी ओतून धुवून घेऊया। भांड्याला चिटकलेल्या मिक्सरच्या चालवून घ्यायचं। तुम्ही भाताबरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता। असं पण तोंडी लावू शकता तुम्ही कढी। तर मिक्स करून घेऊया। आता आपण कढीला चरका देणार आहे बघा। तडक्याची कढी बनवणार आहे। आता 2 चमचे मी तेल गरम करून घेतले बघा। मोहरी घालूया 1 चमचा, जिरं घालूया, हळद घालूया आपण, हळद नाही वापरली। कढीपत्त्याची पानं घालूया, हिंग घालूया। हिंगामुळे कढीला छान टेस्ट येते बघा। आता तडक्याची आपण कढी बनवते, तर तडका तेवढा छान बसला पाहिजे आपल्या कढीला। कढी छान होते बघा। अगदी सोप्या पद्धतीने आपण कैरीची कढी बनवली। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा, नातेवाईकांना शेअर करा, मैत्रिणींना। वरून कोथिंबीर घालूया। अशाच रेसिपीमध्ये भेटू आपण। मिक्स करून घेऊया आपण चरका दिलेला। तुम्ही असे जेवताना तोंडी लावू शकता, भातावर घेऊन खावा, चपाती बरोबर, भाकरी बरोबर छान लागते कढी। आता आंब्याचा सीझन चालू, तर आंब्याचे पदार्थ बनवूया आपण। धन्यवाद, बाय बाय।